तर भुवन बाम बोलला होता की तिकडे फ्रेंड्स वनीला खूप भारी मिळते. हा एक नंबर. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि द मेन थिंग, मी कॅनडाला का आलो आहे तुम्ही कपड्यावरनं बघू शकता. इट इज लाईक बिझनेस रिझन आणि आम्ही कंपनी थ्रू आलो आहे. आणि इफ आय से आम्ही म्हणजे मी आणि माझ्यासोबत माझा एक कलिग पण आहे अजून, तर तो पण आला आहे. आणि आजचा दिवस मेन आहे कारण की ज्या कामासाठी आम्ही आज आलो आहे ते काम आज करायचं आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही उद्या परत फ्लायबॅक होणार रोहनकला. सो आज दुपारी तिकडनं आल्यानंतर ते काम झाल्यानंतर जेवढं मला काम करता येईल, म्हणजे जेवढं मला शूट करता येईल बाहेरचा विक्टोरियाचा, तर तेवढा शूट करायचा आहे. लेट सी. काल थोडं केला, तुम्ही तो व्लॉग बघितला असेल पहिलावाला. आज मला थोडं चायना टाऊन आणि तो एरिया, बाकीचा एरिया एक्सप्लोअर करायचा आहे आणि थोडे रेस्टॉरंट पण एक्सप्लोअर करायचे आहेत. आज मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत, व्हेज खाऊ शकतो, तर त्याप्रमाणे मला रेस्टॉरंट पण सिलेक्ट करावे लागतील. आणि थोडी सर्दी टाईप झाली आहे मला. आय डोंट नो का अचानकपणे घसा खवखवतो आहे आणि थोडं सर्दीसारखं वाटतं आहे मला. बट इट्स बिकॉज ऑफ वेदर. एकदम ड्रास्टिक चेंज आहे हवामानामध्ये. तर एनिवेज कोई ना चलता आहे. तर सो फार कॅनडा म्हणजे विक्टोरिया मला फार आवडतं आहे. आणि खूप सारे पंजाबी लोक आहेत, खूप सारे इंडियन लोक आहेत. मेन म्हणजे इफ आय से पंजाबी, कारण की कॅनडा इज नोन फॉर पंजाबी लोक, तर खूप सारे पंजाबी लोक पण इकडे आहेत. खूप भारी वाटतं आहे, खूप मस्त आहे, क्लीन सिटी आहे. टीम हॉर्टन्स अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे मी, ते आज मी नक्की घ्यायचा प्रयत्न करीन. आणि टीम हॉर्टन्सचं फ्रेंच वनीला मी ऐकलं आहे खूप फेमस आहे इकडचं, तर आय विल ट्राय दॅट. लेट सी. जरा गरम प्यायलो तर जरा बरं पण वाटेल, कारण की बाहेर आता 9 डिग्री आहे. तर आता लगेच मी निघतो आणि जे काही माझं जे काम आहे ते काम करायचं आहे, तर ते काम करतो आणि मग भेटतो. हे काय आलं यार मला. एनिवेज, ज्यासाठी केलं होतं 8 तास ते काम करून येऊया, मग दुपारी भेटूया. बाय. A few inches later. अँड आय एम बॅक. आता दुपार झाली आहे आणि मी आलो आहे, फ्रेश झालो, चेंज केलं आणि आता मी दुसऱ्या साईडला चाललो आहे. ते म्हणजे टू द नॉर्थ ऑफ माय हॉटेल. पहिलं चाललो आहे आता इकडे मिनिएचर वर्ल्ड म्हणून एक जागा आहे ते बघायला. तर काय आहे मिनिएचर वर्ल्ड, चला बघूया. मी आलो आहे मिनिएचर वर्ल्डला. आता आज जाऊन बघतो कसं आहे. No, I'm good. You're good to go? Thank you. Far away is considered right next to Jupiter. You are so smart. Yeah. तर यालाच थोडं सिनेमॅटिकमध्ये बघा.
हा ब्रिज म्हणजे आपला कळवा विठ्ठलाचा ब्रिज. इतिहास. एक भारी गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी ह्या गाड्या कशा बनवल्या तर नुसत्या गाड्या नाही तर त्याचं डिटेलिंग पण बघा की आता समजा ही ब्ल्यू गाडी आहे. तो या ब्ल्यू गाडीमध्ये तो बाहेर माणूस इथे गप्पा मारत उभे आहेत. इकडे मागे 2 लोक बसली आहेत. इकडे बाई कमरेवर अठ्ठ्याण्णव उभी आहे. इकडे हा गुडघ्यावर 58 बसला आहे. आणि सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे किती डिटेल त्यांनी अभ्यास केला याच्यावर. की त्यांनी माईन दाखवली आणि माईनमध्ये हा आतून गाडी घेऊन चालला आहे आणि ही माईन आहे. माईनच्या वरचा भाग आहे हा आणि इथे खोदकाम केलं आहे आतमध्ये. ते लाईट लावलं. त्या लाईट पण इतक्या रिअलिस्टिक लावल्यात की असं रिअल वाटते की माईनमध्ये आहे लोक. हे बघा आता ते असं दाखवतात की रात्र होते, संध्याकाळ होते, रात्र होते आणि फुल काळं होतं. आता रात्रीची माईन कशी दिसते बघा. रात्रीची माईन अशी दिसते. टाऊनमध्ये बघा घराला 2च लाईटी लागल्या आहेत आणि झाली पहाट. आपली कळव्याला खारेगावला सर्कस असायची बघा. ही सेम सर्कस ही आहे. आणि हा आपला मेळावा इकडेवाला. या मेळ्यात नसतात नाही का ते फुगे लावलेले असेल बंदुकीने फोडायचे ते हे स्टॉल हे वाले. आणि ते कोपऱ्यातलं दिसते लास्ट स्टॉल. लास्ट स्टॉल म्हणजे ते नाही का ते मुखवास ठेवलेले असतात. बडीशोप आणि आवळ्याची गोळी, चिंचेची गोळी, त्या जिऱ्याची गोळी, ती ही वाली त्या लास्टवाला. अरे मी एक राहिलं अजून. ते कोपऱ्याला दिसतंय का हे वालं दिसतंय. हेवाले स्टॉल्स, हेवाले स्टॉल. इकडे सगळे कोंबडी वडे, मटण, फिश फ्राय नुसतं तडातड एकदम बाई. वेन इन कॅनडा इथे पण आहे. वेन इन कॅनडा टिम हॉर्टन्स. आणि टिम हॉर्टन्सचे मी घेतलं आहे फ्रेंच वनिला. आता जेव्हा मी भुवन बामचा एक व्हिडिओ बघितला होता तेव्हा भुवन बाम बोलला होता की तो इकडे फ्रेंच वनिला प्यायला होता. तर भुवन बाम बोलला होता की तिकडे फ्रेंच वनिला खूप भारी मिळते. आणि त्या व्हिडिओला येऊन काहीतरी 6-7 वर्ष झालेत भुवन बामच्या कॅनडा टूरचा व्हिडिओ बघून. तेव्हापासून जरा एक वाटलेलं की आपण पण पिऊ यार, आपल्याला पण बघायचं टेस्ट करून काय विषय. आता मी इंडियाला गेलो तर हैदराबादला पण आहे टिम हॉर्टन्स, मुंबईला पण टिम हॉर्टन्स आहे. पण भाई कॅनडाला येऊन टिम हॉर्टन्स त्या फ्रेंच वनिला प्यायची मजा काय और आहे. आहा एक नंबर. तर मी आलो आहे सेंटिनियल स्क्वेअरला. हा इकडचा सेंटिनियल स्क्वेअरचा काय खास असं काय नाही आहे बट फक्त असं एक जागेला नाव दिलं आहे सेंटिनियल स्क्वेअर. नाव स्क्वेअर दिलं आहे, सेंटरला सर्कल काढलं आहे आणि आपले पाण्याचा फाउंटन आहे बाई. असा विषय आहे. नथिंग मच. इकडे काय मी थांबत नाही. मी डायरेक्ट जातो आता चायना टाऊनला. चा घोट घेत मी येऊन पोचलो आहे चायना टाऊनला.
चायला झेब्रा क्रॉसिंग नाही, वाघ, सिंह, उंदीर, गाय, बैल असं. बट वा, आता जर याचे सिनेमॅटिक शॉट देतो. सो मित्रांनो, चायनाटाउन म्हणजे बेसिकली एक अशी गल्ली आहे ज्या गल्लीमध्ये असे कंदील लटकवले आहेत. ही झाड आहेत कुठली तरी पिंक पिंक, आणि तो मोठा गेट लावला आहे. आणि बाकी काय आहे, समोर इकडे भाजी मंडईवाले आहेत, बसलेत भाजी विकत, एकदम आपल्यासारखं ठाणा मार्केट. आणि बाकी बघायला गेलं तर चायनाटाउनमध्ये असं खास असं काय हॅपनिंग मला आत्ता वाटत नाही, कारण की चायनाटाउन माझ्या अंदाजे तरी संध्याकाळी असं फुल लखलखीत लाल लाल लाईटी बिटी लागतात त्या कंदील बिंदीलमध्ये. तर आता तर इकडे खूप ऊन आहे, दुपारची वेळ आहे. तर आता विचार करतो आहे इकडनं बे सेंटरला जायचा. बे सेंटर म्हणजे बेसिकली इकडचं शॉपिंग सेंटर आहे. तर तिकडे जाऊन बघतो शॉपिंग सेंटरला काय हॅपनिंग करण्यासारखं आहे. जर काय चांगलं वाटलं तर थोडं शॉपिंग करीन, नाही वाटलं तर गपचूपपणे घरी जाईन. तर बरोबर बॅस्टन स्क्वेअरच्या सरळच्या गल्लीत तिकडे आहे ते मॉल, आणि हे अर्ल्स किचन. या अर्ल्सची शाखा बॉस्टनला पण आहे, आणि ते अप्रतिम फ्राईज बर्गर सर्व करतं, अप्रतिम भन्नाट. चला जाऊया बे सेंटरला. ओ भाई, एक नंबर. तर आता मी आलो आहे बीकन हिल पार्कला. डायरेक्टली त्या बे शॉपिंग सेंटरवरनं बीकन हिल पार्क. गार्डन इतकं भारी आहे, इतकं शांत आहे. बीकन हिल पार्क आहे बेसिकली हा, आणि इतका सही आहे ना हा. मस्त मागे डोनाल्ड डक गँग आंघोळ करते, केवढे आहेत ते बघा ना. आणि खूप भारी, खूप सही वाटलं इथे येऊन. एक संध्याकाळच्या टायमाला इथे आलो आहे, आणि इतकं संध्याकाळचाही खडखडीत उजेड असला तरी तर इतकं भारी वाटतं आहे. वाव. पार्क फिरता फिरता मला एक झाड नजरेस पडलं, आणि असं झाड मी कधीच बघितलं नव्हतं, आणि बघितलं असेल तरी ते पण पिक्चर्समध्ये, मूवीजमध्ये. ते बघा, आणि त्या झाडाखाली पांढरा मोर बसला आहे. सगळं बघा. भाई मला अख्खं बेंड व्हायला लागलं. केवढं मोठं झाड आहे भाई हे, कसलं आहे, काय हे. त्याचा बुंदा बघा ना कसला मोठा आहे भाई साप. ह्याचे इथूनच आहे, मग त्याचे रूट्स कुठपर्यंत गेले असतील जस्ट इमॅजिन करा. बाप रे. आणि इकडचा अजून एक अट्रॅक्शन पॉईंट आहे, आय डोंट नो का ते आहे. ही मॉस लेडी, ही वाली, ही एक बाई झोपली आहे,
तिच्या अंगावर मॉस आलं आहे. मॉस म्हणजे शेवाळ. आता दिसेल. माझा बिकन हिल पार्क तर झालं आहे आता करून, आणि आता मी चाललो आहे हॉटेलला बॅक. कारण की मला जो पहिला व्लॉग आहे रोआनॉक टू ॲटलांटावाला, तो एडिटिंग करून अपलोड करून ठेवायचा आहे आजच. आणि बस त्याच्यानंतर मग रात्री जाईन डिनरला एका ठिकाणी, इंडियन रेस्टॉरंटच आहे, तर ते पण शूट करीन मी. तो आता पटकन वाजलेत 5. आय विल गो टू माय हॉटेल आणि मग व्लॉग एडिटिंग करतो पटापट. चलो बाय. Later that same evening. आणि डोसाचा कार्यक्रम झालेला आहे. खूप अप्रतिम होता, खूप भारी वाटलं. डोसा इतका ऑथेंटिक आणि रस्सम वडा, त्यांनी तर भाई घाम काढला माझा. बट डोसा उरला आहे, तो घेऊन चाललो आहे घरी आता. आणि सनसेट होतो आहे समोर. काय ब्युटिफुल वॉक आहे बघा ना, समोर सनसेट, बाजूला वॉर्फ. इट वॉज व्हेरी फिलिंग. 2 वडे आणि डोसा थोडाच गेला. मग बोललो हा जो उरला आहे तो घेऊन जाऊया. आता घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन बॅग पॅक करून झोपणार. कारण की उद्या 2:30 वाजता उठायचं आहे पहाटे आणि 3:30ला निघायचं आहे. आम्हाला गाडी ड्रॉप करून मग एअरपोर्टला जायचं आहे. तर या सगळ्या फॉर्मॅलिटी करेपर्यंत टाईम होईलच. आणि 5:45ची फ्लाईट आहे आमची. तर यार सनसेट इतका ब्युटिफुल होतं ना भाई, इतका अप्रतिम. बट काल बघितला म्हणून आज मला तिथे वेळ नाही घालवायचा आहे परत.